नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. कलगाव येथे कृषी विभाग मार्फत आज उमणी अळीचे व्यवस्थापन व नियंत्रण बाबत जनजागृती कार्यक्रम संपन्न. दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी दिग्रस तालुक्यातील कलगाव ग्रामपंचायत येथे दुपारचे अंदाजे 2:30 वाजताच्या सुमारास कृषी विभागाच्या मार्फत बळीराजा चेतना अभियान आत्माच्या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना सध्या कराव्या लागणाऱ्या कीड व्यवस्थापन संदर्भात व्यापक जनजागृती व्हावी व शेतकऱ्यांना यथायोग्य मार्गदर्शन व्हावे म्हणून दिग्रसच्या कृषी विभागाच्या सहाय्यक कृषी अधिकारी कुमारी ए सुखळकर यांनी शेतकऱ्यांना पीक व त्यावरील कीड व्यवस्थापन संदर्भात शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती प्रदान केली. उपस्थित असलेल्या शेतकरी बांधवांना सद्यस्थितीत शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनेची माहिती देत MRGS अंतर्गत भाऊसाहेब फुंडकर फळ पीक योजनेची सविस्तर माहिती देत ही योजना अद्यापही चालूच असून ज्या शेतकऱ्यांना योजना घ्यावयाची आहे अशांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. आमच्याकडून संपूर्ण सहकार्य मिळेल. कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. आम्ही सहकार्य करू अशा भावना त्यांनी याप्रसंग बोलून दाखवल्या. सोबतच दिग्रसचे उपकृषी अधिकारी AD गावंडे सर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना उमणी अळी नियंत्रणात कशी आणावी व त्यावर कुठल्या औषधींचा फवारा मारावा यासह फवारणी करत असताना घ्यावी लागणारी खबरदारी संदर्भात मुलांचे मार्गदर्शन केले. आपत्ती व्यवस्थापन व जनजागृती कार्यक्रमासाठी कलगावातील शेतकरी बांधव ग्रामपंचायत कलगाव मध्ये मोठ्या संख्येने हजर होती. त्यात प्रामुख्याने गणेशजी पुसतकर ज्येष्ठ शेतकरी, नदीम युवा शेतकरी, आत्माराम इरतकर ज्येष्ठ शेतकरी, कयूम रशीद, नाझीमुद्दीन फकीरुद्दीन ज्येष्ठ शेतकरी, शेख अख्तर, शेख अमान, वाजिद अहमद, अब्दुल गफार यासह अनेक शेतकरी बांधवांनी सदर कार्यक्रमास हजेरी लावली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वकील बेग बशीर बेग सहाय्यक मदतनीस म्हणून यांनी मोलांची भूमिका बजावली. इंडिया न्यूज 28 दिग्रस तालुका प्रतिनिधी एतेशाम बेग मिर्झाची रिपोर्ट. आपल्याला मार्चमध्ये आपली नांगरडी वगैरे सगळ्या गोष्टी हे सुटल्याच पाहिजे आणि तिथपर्यंत 1.5 महिना आपली जमीन कापलीच पाहिजे. जोपर्यंत आपली जमीन कापत नाही तोपर्यंत आपल्या जमिनीवर हे एक कारण झालं. दुसरं कारण नैसर्गिक निसर्गातून बदल झाला. निसर्ग आपल्या हातात राहिला का? निसर्ग काय करते? ऍसिड नाही म्हणजे फवारणी करते, ते माणूस ऐकत नाही. हे सरळ म्हणजे की हे जर मीठ घातली, हे जर मास्क लावला तर दम उठल्यासारखा होते. काही म्हणते पण तुम्हाला सांगतो हे केल्याशिवाय जमत नाही. आपण लाईटली घ्यायला जमत नाही. ते काय माहितीये का? आता हा फवारणी करते, नेहमीच फवारणी करते, बरोबर आहे. फवारणी करून करून काय होते माहितीये का? ती काही बाधा आहे, बीज बाधा आहे, वाढत जाते. ते त्याला माहिती, ते स्वतः त्याला माहित नसते. बरं, बीज बाधा एकाच वेळेस होत नसते. आपण मग आज फवारणी करायला गेला आणि यानं नाही घेतलं तर आजच होईल असं नाही. पण हा सतत फवारणी करते, फवारणी करते, त्याची वीज बाधा हे होऊ शकते म्हणजे होतेच. मग काय होते बा वीज बाधा कशी होती? तुम्ही बिघडल्याच्या नंतर प्रतिकारशक्ती तशीच वारंवार फवारणी करून या माणसाची प्रतिकारशक्ती कमी होती. पहिले फवारणी मारत होते काहीच झालं नाही, डबल मारत होत. पण नंतर हे शक्ती कार्यक्रम पाहून बिघडते की प्रतिकारशक्ती शरीरातली जी आहे, शरीर जे काही सारखंच असते का नाही ना, त्याची प्रतिकारशक्ती कमी होईल ना, तो वारंवार मारत आहे. म्हणून हे ड्रेस घातल्याशिवाय पाहिजे. मोजे, मास्क आणि चष्मा हे घालूनच फवारणी करायला पाहिजे. आणि प्रत्येक शेतकऱ्याला कळकळीची विनंती आहे की हे फवारणी म्हणजे करताना आपल्या शेतात कोणी माणूस असतो घालून त्याला फवारणी करायला पाहिजे. कारण पहिले काय होत होतं माहितीये का? शासनानं, तुम्हाला माहिती आहे सुरुवातीला काय केलं शासनानं की बा त्याची काळजी फवारणी करताना तरी त्याचं प्रमाण कमी नाही झालं. आता काय केलेलं आहे माहिती का? आता काय केलेलं आहे की शासनानं हे शेतकऱ्यावर जबाबदारी दिलेली आहे. शेतकऱ्यावर दिलेली आहे. शेतकऱ्याला असं म्हटलेलं आहे की तुमच्या शेतात जर तुम्ही फवारणी करता ड्रेस घालूनच त्याला फवारणी करायला पाहिजे. शेतकऱ्यावर जबाबदारी दिलेली आहे. कर्मचाऱ्यावर दिलेली होती. हे शेतकऱ्यांना आणि सुद्धा हे महत्वाचं आहे. तो कार्यक्रम तुम्हाला सांगतो फवारणी सकाळच्या वेळेस केली पाहिजे किंवा संध्याकाळच्या वेळेस केली पाहिजे. फवारणीच्या विरुद्ध दिशेने फवारणी केलीच नाही पाहिजे. हवा आहे त्याच प्रकारची हवा केली पाहिजे. त्याच्या विरोधात जर केली
पूर्ण आपल्या याच्यावर अंगावर औषध येते. आपल्याला फवारणी करा. त्याच्याशिवाय फवारणी करू नका. आणि फवारणी करताना 4 लेवल आहे. 4 लेवलची औषधी. बाकी नाही तुम्हाला औषधीचं नाव नाही सांगत. 4 लेवल असते. 4 कोणते आहेत? सापापासून याच्यापासून सुद्धा भीती राहू शकते आणि पायाला जखमा असल्याने कधी आपला पाऊल जरी चुका असला तर पाय गळू शकते आणि पायाला जखमेतून जाऊ शकते. याच्यामध्ये माहितीये का तुम्हाला, जर आपल्याकडे हे उपलब्ध नसेल तर आपण घरगुती असं फुल पायाचे ड्रेस घालायचा, नंतर चष्मा घालायचा. चष्मा तोंडाला आपला शेला बांधायचा आणि तोंडाला आपला रुमाल बांधायचा. आपण एवढं करायलाच पाहिजे. तर कीट आणायची त्यानुसार आपण पिंपरी घ्यायची. त्याच्यानंतर म्हणजे औषधी हे एवढी बेकार असेल जसं आपण तोंडातून पिलं तरी आपलं एकदाच वाचू शकत माणूस. पण आपण ते आपल्याला हे फवारतो नाही औषधी आपण काय करतो ते असेल त्याला गॅस पॉइझन. गॅस पॉइझन ही आपल्या छिद्र खूप असते. नामात त्याला पूर्ण छिद्र उत्पन्न होतात. त्याच्या संपर्क आल्यामुळे डायरेक्ट आपल्याला जास्त इजा होतो. त्याच्यामुळे आपण ते कधी पण ही कीट घालूनच फवारणी करायची आणि फवारणी करताना हे आपल्याला माहिती असेल की औषधी जर आपल्याला माहिती नसते की आपण काय करावं, जर डॉक्टरला इलाज करताना येणार बाधा झाली तर आपल्याला त्याला सांगता आलं पाहिजे की आपली औषधी झाली.